नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख विभाग भरती 2025 या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट समोर येते। तुम्ही जर भूकरमापक या पदाचा जर पेपर दिला असेल तर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न होते आणि कॉल होते की सर आमचा निकाल कधी लागणार, आणि याच अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट येते विद्यार्थी मित्रांनो। आता तुमच्या निकालाची तारीख जाहीर झालेली आहे। कधी असणार आहे तुमचा निकाल, कधी तुम्हाला बघायला मिळणार आहे, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच पुण्यनगर या वृत्तपत्राची बातमी आहे। 21 जानेवारी आजचीच बातमी आहे। भूमी अभिलेखच्या 903 पदांच्या 30 जानेवारीला तुमचा निकाल लागणार आहे, लक्षात घ्या। आता याच्यामधला जो एक काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बघा, राज्य शासनाचा भूमी अभिलेख विभागात भूकरमापक या पदासाठी 903 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती। आता त्याचा जो निकाल आहे हा 30 जानेवारी 2026 ला लागणार आहे, लक्षात घ्या। आता बघा, हा जो निकाल आहे हा तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या महाभूमी या संकेतस्थळावर तुम्हाला हा निकाल उमेदवारांना पाहता येणार आहे। ओके, अशी माहिती त्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। आता भूकरमापक पदाचा एकूण जे अर्ज आले होते बघा, 34,532 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते। त्यापैकी 30,656 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली। आता ही जी परीक्षा आहे ही घेण्यात आली होती बघा, 13 नोव्हेंबर आणि 14 नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आली होती। आणि आता याच अनुषंगाने याचा जो काही निकाल आहे हा तुम्हाला बघता येणार आहे बघा 30 जानेवारी 2026 ला। ओके, आता तुम्ही जर गुगलला सर्च केलं, समजा गुगलला तुम्ही गेलात, महाभूमी तुम्ही जर टाकलं इथे, तर तिथे बघा, इथे तुम्हाला पहिलीच वेबसाईट आहे महाभूमी, याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यावरती साधारणतः अशी वेबसाईट येणार आहे बघा। या वेबसाईटवर तुम्हाला निकाल बघता येणार आहे 30 जानेवारी रोजी। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली। बघा, बरेच विद्यार्थ्यांचे कॉल होते, प्रश्न होते, निकाल कधी लागणार, तर आता तुमचा निकाल हा 30 जानेवारीला तुम्हाला बघता येणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।